पशुसखी पुरस्कार प्रदान. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत असलेल्या पशुसखी अनुसयाताई काळे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट पशुसखी हा पुरस्कार गोदा महोत्सव 2026 येथे राज्याचे मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पशुसखी अनुसयाताई काळे यांच्या विविध क्षेत्रातील कामकाजाचे कौतुक केले गेले. बिरसा मुंडा पशु लसीकरण या उपक्रमात त्यांनी 4300 लसीकरण पूर्ण केले होते. अशा विविध कामकाजाची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट पशुसखी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या प्रसंगी देवळा तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापक मनोज साळी सर, प्रभाग समन्वयक वाळके सर, रेणुका शेवाळे मॅडम इत्यादी उपस्थित होते. यावेळी अनुसयाताई यांनी आपल्या प्रतिक्रिया दर्शवल्या की या यशाच्या मागे माझे कुटुंब व देवळा तालुक्यातील माननीय गटविकास अधिकारी प्रशांत पवार साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी सुदर्शन कारवाळ, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती देवळा येथील सर्व अधिकारी व डॉक्टर व जिल्ह्यातील तालुक्यातील उमेदचे वरिष्ठ अधिकारी त्यांचे मोलाचे सहकार्य मला लाभले. अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. माझं नाव अनुसया रवींद्र काळे. तुम्हाला आता नुकताच पुरस्कार भेटला आहे, तर तुम्ही त्या पुरस्काराचं श्रेय कोणाला देणार आहे? श्रेय कोणाला द्यायचं असं पूर्ण श्रेय माझ्या मिस्टरला देईल, कारण त्याचा सपोर्ट मला भरपूर होता, म्हणून आज मी तिथपर्यंत गेलेली आहे. आणि तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते कार्य केले त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मी पशुसखी म्हणून कार्यालयात लसीकरण करते. लंपीचे, लाल खुरकूचे माहिती दिलेली होती मॅडमनं, ते आणखीन केलेलं नाही. आम्ही घेऊन आलेले आहे लसीकरण, पण ते करायचं बाकी आहे. त्याच्यात पीठ जास्त राहते. काही शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही घेऊन जा लसीकरण, पण मग ते थांबा म्हणतात. की जनावरांना ताप येतो, त्याच्यापासून दुधाचा फॅट कमी होतो असं त्यांना सांगितलं. ताई, तुमचा थोडक्यात प्रवास सांगा. प्रवास माझा असा होता, एकदम गरीब घराण्यातून मी आज स्वतःच्या पायावर उभी झालेली आहे. आधी मला चूल आणि मूल हेच माहीत होती. 4 भिंतीच्या आतच मी राहत होती. मला दुसरं काहीच येत नव्हतं. जेव्हा उमेद अभियानामध्ये जागा निघल्या पशुसखीच्या, मी त्याच्यात कार्यालयात झाली, फॉर्म वगैरे भरले. त्याच्यानंतर मग सूर्यवंशी बाबाकडे गेली. मला पशुसखी म्हणून फॉर्म भरायचा आहे म्हणून त्यांनी माझे नोंदणी करून घेतली. नंतर मग मी पशुसखीत काही दिवस ऑफलाईन फॉर्म भरत गेली. नंतर मग पशुसखीमध्ये प्रशिक्षण लागलं पुण्याला. 17 दिवसाचं पुण्याला प्रशिक्षण होतं. त्याच्यात आम्ही जॉईंट होऊन गेली. मग फील्डवर जाऊन आम्हाला काम करायला सांगत होते. लस कशी द्यायची, सुई द्यायची, हातात पकडायची, जीव घाबरत होतं. जनावरांना लात मारला असं खूप भीती वाटत. बैल कसा पाडायचा हे पण आम्हाला लोंढे सर, आवताडे सर यांनी पण शिकवलेलं आहे. माझे मिस्टर जाऊ द्यायला नाही म्हणत होते. मग BM साळे सर यांना पण सांगितलं समजून की जाऊ द्या, तुम्ही पण चांगलं आहे, भविष्यात तुम्ही स्वतःच्या पायावर ताई उभ्या होऊन जातील. नंतर मग शिशी शेवाळे मॅडम यांनी बी मला सपोर्ट केला. जाऊ दे रवी भाऊ, आज तू नको म्हणू, पण भविष्यात तुझ्या बाईचं चांगलं होऊन जाईल. यांचा बी मला भरपूर सपोर्ट होता, म्हणून मी आज तिथपर्यंत गेलेली आहे. तुम्ही बाकीच्या महिलांना काय आदर्श देऊ इच्छिता? म्हणजे मी शून्यातून जग निर्माण झालं असं मी आज पुढे गेली. तुम्ही पण अशी उमेदमध्ये या आणि समोर जा, स्वतःच्या पायावर उभे राहा.